की खूप दिवसानंतर मी ब्लॉग करत आहे. ब्लॉग तर मी पहिलेही करत होतो, पण मी आता यावेळेस याला अपलोड करत आहे. का अपलोड करत आहे? कारण की माझी इच्छा होता यावेळेस अपलोड करायची. आणि यावेळेस आम्ही तुम्हाला दाखवणार, आम्ही फ्रीमध्ये लाऊंज भेटणार आहे आम्हाला यावेळेस. तर तिथे जाऊन आम्ही जेवण करणार. आम्ही धाब्यावर जेवलो नाही यावेळेस. मागच्या वेळेस थोडासा क्रेडिट कार्डचा प्रॉब्लेम झाला म्हणून लाऊंज भेटला नाही, पण यावेळेस लाऊंजचा ॲक्सेस भेटणार आपल्याला. भेटणार ना आपल्याला? भेटणार म्हणते तर भेटणार. ठीक आहे. सामान आता हे चाललं आहे मालगाडीमध्ये. खूप घाण फेकफाक करते हे. यांना म्हटलं होतं मी फ्रजाईलचा टॅग लावा, पण इंडिगो देत नाही, एअर इंडिया देते. आता पाहते कशी किती घाणपणे ते गाडीनी समोर जाणार. पहा हे तिकडे गेले, समोर गेली माझी बॅग, तिकडे गेली, सरळ गेली. आता आहे जेवण करणे. आमची बॅग तर गेली आहे, त्याला आम्ही यांनी फेकला आहे, आम्ही तर दिली आहे. हे तुम्हाला मागे दिसत असेल एअरपोर्ट, खूप छान दिसते. दिल्लीचा एअरपोर्ट खरंच मला आवडलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा मी कोणतं एअरपोर्ट पाहिलं असेल तर हे दिल्लीचं आहे आणि छान आहे, मस्त आहे. आता आम्ही इथून एंट्री करणार, डी जी यात्राने आम्ही एंट्री केली आहे आणि मग लाऊंज दाखवणार तुम्हाला. हे झालेलं आहे आमचं बॅग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइससाठी असं एक मोठं चेंबर बनलं आहे. ते चेंबर पासून आता आम्ही जाणार त्या साईडला सगळं फूड कोर्ट, नंतर लाऊंज सगळं त्या साईडला. तर आम्ही तुम्हाला तिकडे जाऊन दाखवणार कसं असते. तुम्हाला लागेल तर मी चांगल्याने दाखवेल की लाऊंजमध्ये ॲक्सेस कसा पाहिजे असते, काय लागतं त्यासाठी. ठीक आहे. मागच्या वेळेस नाही का आम्ही लाऊंजमध्ये ॲक्सेस घ्यायसाठी गेलो, माझं कार्डच नव्हतं यार. पण आता फ्री कार्ड आहे. जर तुम्हाला लाऊंजमधला ॲक्सेस पाहिजे असेल आणि कार्ड नसेल कोणतं, तर हे जे कॉम्प्लिमेंटरीवाला आहे ना, याच्यासाठी पैसे द्यावे लागते 2700 रुपये. 2700 रुपये माझी इच्छा नव्हती द्यायसाठी. कोण दिन म्हटलं, एवढं कोणते गमेरी आली आहे. पण आता त्या कार्डसोबत फ्री आहे, तर त्याचा आस्वाद घेईल. अंदर काय करा ते खरंच वर्थ आहे. फ्रीसाठी या 2700साठी वर्थ आहे की नाही ते दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला मागे दिसतं असेल सगळं इथेच दिसते. ब्रँड सगळे अंदरच आहे. जे काहीच घ्यायचं नाही ना मला सध्या, कारण की नोकरीवर नाही आहे सध्या, तर हे सगळ्या गोष्टी आता अंदर आहे. तर बस. आणि मागच्याच आम्ही इथे खाल्लं होतं काहीतरी, खूप छान होतं. कसं वाटलं तुला? छान होतं है ना. अरमानीचा आहे, घेऊ इथून कधीतरी सूट घेऊ, माझी खरंच इच्छा आहे. तर इथे खूप सारे ब्रँड्स आहे, खूपच सारे आहे. अरे तो ब्रँड तुम्ही इतक्यात खूप ऐकला असेल, दिसताय तुम्हाला? खूप ट्रेंडमध्ये चालू आहे हे ब्रँड सध्या. एअरपोर्ट आहे दिल्ली एअरपोर्ट. पूर्ण त्यांनी त्याचं एक बनवलं आहे खूप छानपणे. खूपच छान बनलं आहे यार. म्हणजे तुम्ही चांगल्याने बघा, तुम्हाला एवढं छान वाटेल पाहायला. छोटे त्यांनी मतलब सगळं हे ते बघा. हो हो. इथे सँटा आहे, सँटा पाहता तुम्ही. अजून बस हलकं डेकोरेशनमध्ये याने क्रिसमस साजरा केला आहे. तुम्हाला म्हणतो तुम्ही ते लाऊंज ते तिथे आहे. बरं, आता आम्ही तिथे जाणार. फुकटात ॲक्सेस भेटणार आहे, तर फुकटात खाणार खूप सारं. आणि तुम्ही पण खाणार? हो. ठीक आहे, तू पण. मला तसंही खूप भूक लागली. ठीक आहे, कारण की आम्ही जेवलो नाही यार, आम्हाला भूक लागली आहे. आणि दिल्लीचं आता नॅशनल म्हणजे कॅपिटल आहे आपल्या इंडियाचं. तर आम्ही असं विचार करताय की फॉरेन स्टँडर्ड्स एकदम पाळले असेल आणि खूप छान लावून ज्यांनी बनवलं असेल. तर आपण पाहू अंदर जाऊन, तुम्हाला दाखवतो मग काय. ठीक आहे. ॲक्सेस देणार आहे त्याच्या अंदर. आता आम्ही इथून अंदर जाणार आणि तुम्हाला दाखवणार. सो आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू की हाऊ वी गॉट दिस कार्ड. ॲक्च्युली आमच्या कॅम्पसमध्ये ICICI आणि SBI दोन्ही बँक्स व्हिजिट करतात. जर सगळ्या बँकमध्ये करते, सगळ्यांना वेगवेगळे कार्ड्स मिळते. जसं आमचं प्लॅटिनम कार्ड, काही यांना ऑरम कार्ड मिळते. ऑरम कार्ड इज बेटर दॅन प्लॅटिनम कार्ड, आय वुड टेल यू. अजून यांनी तुम्हाला भरपूर सारे लाऊंजेस फ्री मिळतात, डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल. प्लस तुम्हाला याच्यासोबत काय म्हणते वेरियस गिफ्ट्स फ्री मिळतात. आता पहा तिथे आपण ॲक्सेस घेऊ. भेटला आहे ॲक्सेस. आता आम्ही अंदर जाणार. पहा तुम्हाला दिसतो सर, इकडे एक्सटेंड होते लॉन्च आणि इकडे असं भेटणार. पहा तुम्हाला दाखवतो. तिथे आम्ही आता खादाडणार खूप सारं आणि तुम्हाला दाखवणार काय जेवायला भेटतं. ठीक आहे. पाहू शकता इथे आहे रेड सॉस पास्ता, व्हाईट सॉस पास्ता, पावभाजी टाईप काहीतरी बनतं. इथे फिश वगैरे आहे. एक करून ट्राय करू आम्ही. थोडं घे, जास्त नको घेऊ. हो. आणि असं करून आम्ही हे सगळं टेस्ट करणार. हे घेतलं आहे. हा व्हाईट सॉस पास्ता घे थोडंसं.
फिश करी त्याच्याने रिपीट झाला या साईडला. हे काही घ्यायचं आहे का? घेऊन घे काहीतरी असेल तर. खूपच मोठा आहे, एवढं मोठं नाही खाणार आहे आपण. हे काय आहे? हे आहे व्हाईट फॉरेस्ट पेस्ट्री, जी की संपलेली आहे का? संपलेली आहे. इकडे कॉफी वगैरे आहे. मित्र पण आला आहे सोबत. ही इज फ्रॉम ओडिसा. और ही तर तुम्हाला माहीतच आहे, राहते सोबत. आम्ही लाऊंजमध्ये आहे इथे. पहा, लाऊंज दाखवतो तुम्हाला. तर जेवण केलं इथे. आता इथे बसत आहे. आता बसलो आहे आम्ही. 2 घंट्याचा एक्सरसाइज इथे. 2 घंट्यानंतर आम्ही जाणार मग इथे. तर आम्ही आलेलो आहे लाऊंजच्या बाहेर. कसं वाटलं तुला लाऊंज? छान वाटलं. खायला मिळालं, विच वॉज इम्पॉर्टंट. कॉफी मिळाली. झालं लावून पाहून की आम्हाला कम्फर्टेबल चेअर्स नाही मिळाले, कारण की तिथे सगळे कम्फर्टेबल चेअर्स होते. आणि जो कम्फर्टेबल सेक्शन होता तो खूप गरम होता, आमच्याकडे बसलं नव्हतं. अजून आम्ही आता चाललो आहे, आम्ही आता लांबच्या बाहेर आलो आहे. आम्ही आता चाललो आहे थिओब्रह्मा पाहायला, कारण की मला थिओब्रह्मा खूप आवडतं. गाईस, तुम्ही पहा, जर तुम्हाला हे अजून हे सुंदर नाही दिसत आहे तर तुम्हाला सुंदरताची कदर नाही आहे, एवढं म्हणत आहे. हो का? आणि हे दिस इज नॉट दॅट प्रिटी, दिस इज प्रिटी. ओके. आता मेसेज आलेला आहे इंडिगोचा की गेट 15 बोर्डिंगसाठी सुरू झालेला आहे. आम्ही आता जाऊ शकतो. तर आम्ही काय करणार आता? फिरतो थोडंसं इथे. फिरणं खूप गरजेचं आहे, कारण की मला ती काय म्हणते क्रॉसवर्डवाली जी बुक शॉप असते ना, ती नाही मिळाली. आणि मला बुक्स पाहिल्याशिवाय इथून निघणं इज व्हेरी रॉंग. म्हणजे मला चालते, पण आता तर काय प्रॉब्लेम. तर आता वरून आम्ही खाली आलेलो आहे. ते लाऊंज बघा, ते लाऊंज तुम्हाला दाखवतो आहे मागे. खूपच जास्त गर्दी. सगळ्यांनाच भेटताय वाटते फ्रीमध्ये जेवण. तुम्ही जर आले एअरपोर्टवर, तुम्ही जेवण घ्यायचं. मस्त फ्रीमध्ये जेवण भेटते ते. मस्त म्हणजे ॲव्हरेज आहे. गाईज, गेट 15कडे जात आहे आम्ही. इथे चालल्यापेक्षा त्यांचं म्हणणं आहे तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला नेतो, गर्दी करू नका, आहे ना? हे सांग त्यांचं म्हणणं. कारण की बाकी काहीच कारण नाही आहे, हे नाही दिलं आहे इथे. गाईस, तुम्हाला लाईफ गोल्स पाहायचे असेल ना, तुम्ही मागे पहा थोडंसं. काय पाहायचं असेल? काय आहे ते? हे आहे तुमचे लाईफ गोल्स गाईस. जर तुम्ही हे नाही करू शकत तर राहू द्या. केलेलं आहे आम्ही आता पोर्ट. आता बाहेर जाणार. तुम्हाला थोड्या फ्लाईट्स दिसत असेल बाहेर. काठातून चालून दिसत नाही क्लिअर, खाली जाऊन दाखवत तुम्हाला. आता इथून हळूहळू लोक येत आहे. सोबत आहे आमचे सहकारी. वापस येत आहे. व्लॉग पार्टी आहे. तर फर्स्ट टाइम या गेटने आला आहे. जनरली आम्ही ग्राउंड फ्लोअरने जातो ना हमेशा आपण. हे शायद ग्राउंड नाही, शायद ते -1 फ्लोअर आहे. हे तर ग्राउंड आहे ना, आपण जिथे होतो. आपण वर खाली कुठेच नाही गेलो. तर हे फर्स्ट टाइम आम्ही इथून आलो. ओके आम्ही डायरेक्ट फ्लाईटच्या अंदर बुक करणार आहे. असं आहे की आम्ही जनरली ज्या फ्लाईटने जातो, म्हणजे जेव्हा आमची फ्लाईट बोर्डिंग असते तेव्हा आम्हाला -1 फ्लोअर मिळते. तर आम्हाला खाली उतरून ते बस घेऊन मग त्या फ्लाईटपर्यंत जाऊन आणि मग तिथे जाऊन ते असं त्यांचं ते असं स्टेअरकेस असते ना, त्यांनी जावं लागतं. पण आता त्याचे असे कनेक्टिंगवाला ते चॅनल बनवते ना, आम्ही त्याच्या थ्रू जाणार आहे. डायरेक्ट आम्ही फ्लाईटच्या अंदर घुसणार आहे. आता इथे थोडं थंड वाटतं, अंदर खूप गरमी होत होती, ठीक आहे ना? इथे इट्स व्हेरी मच नाईस. आम्ही सक्सेसफुल लँड केला नागपूरमध्ये. तिकडे आता तिकडून आमचं सामान येईल एक करून. आणि झोप झाली आहे थोडीशी. सनराईज पाहण्याच्या हिशोबाने आम्ही सीट बुक केला, पण सनराईज तर काही भेटला का सनराईज पाहायला? तिथे सनराईजच नाही झाला आतापर्यंत. 6 is too early to have sunrise. मागच्या वेळेस दिसला होता, कारण की तेव्हा थोडंसं उन्हाळा होता. बहुतेक सनराईज 6:30ला होणार आहे. तर आम्ही त्याच्या खूप आधी आलो. 5:57ला आम्ही लँडेड होतो. आपले नाही का बॅग्स तिकडे येणार आहे त्या साईडला, तर आपल्याला तिकडे जावं लागेल. थोडंसं वेगळ्या जागेवर उभं होतो, काही विषय नाही. दिल्लीचं एअरपोर्ट पाहिलं तर नागपूरचं असं पाहिलं तर असं वाटतं बसस्टँड बनला आहे यांनी. हे छोटंसं आहे, खूपच छोटं आहे. म्हणजे इथे कन्वेअर हे जे बेल्ट्स आहे ना, कन्वेअर बेल्टच कमी आहे. 1 आणि तिकडे 2 खतम. दिल्लीला शोधावं लागते, प्रत्येकाचा नंबर आहे. किती एका टर्मिनल. हां, एका टर्मिनल 3 टर्मिनल आहे. त्यांनी
अल्फाबेटच्या हिशोबाने दिला ABCDEFGHIJKLMN पर्यंत म्हणजे गर- त्याच्यापेक्षा जास्त असतं. इथे पहा गर्दी किती आहे. आता आम्ही आमचं सामान शोधतो. ट्रिप झाली आहे एंड. आम्ही आता बसमध्ये बसलो आहे. इथून जाणार सरळ ती उतरणार मधात, मग मी माझं यवतमाळ स्टॉप येणार, मग मी उतरणार आणि आता हा अपलोड करणार. कारण खूप दिवसानंतर अपलोड करणार. व्लॉग मी खूप केले आहे पण अपलोड करायची इच्छा नाही झाली. यावेळेस करणार पण हा करणार आहे. ठीक आहे, चलो बाय बाय. तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही बाय. बाय.